2026 हे वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरत आहे. गेल्या 5 महिन्यांतच म्हणजेच जानेवारी ते मे पर्यंत झालेले गुंतवणूक करार आणि त्यातून निर्माण होणारे रोजगार हे आपल्या राज्यासाठी खूप आश्वासक चित्र आहे. जानेवारी महिन्यात दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रात विक्रमी 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारामुळे महाराष्ट्राने देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे सिद्ध केले. मार्च महिन्यात उद्योग विभागाच्या वतीने 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून राज्यात सुमारे 44,710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर यातून जवळपास 7,000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. एप्रिल महिन्यात उद्योग विभाग, MMRDA आणि व्हिएतनाममधील नामांकित विन ग्रुप यांच्या 54,000 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार झाला आहे. ही गुंतवणूक नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी या क्षेत्रात होणार आहे. याशिवाय याच महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 1,75,000 कोटींची गुंतवणूक झाली, ज्यातून 11,000 रोजगाराची संधी निर्माण होईल. श्याम स्टील, JW ग्लोबल इंडिया, द सीड कन्सोर्टियम पार्टनर्स या कंपन्यांसोबत हे सामंजस्य करार झाले आहेत. मे 2026 मध्ये व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने भारतीय उद्योग महासंघ, असोचॅम आणि इंडियन बिझनेस फोरम यांच्याशी करार केले आहेत. या माध्यमातून दोन्ही देशांमधील माहितीची देवाणघेवाण आणि व्यावसायिक संपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. याच महिन्यात एम इंटेलिजन्स लॅब्सची राज्यात 1.14 लाख कोटींचा सामंजस्य करार केला आहे. यातून उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांसाठी रोजगाराची संधी मिळणार आहे. अशा पद्धतीने केवळ 5 महिन्यांतच भरघोस गुंतवणूक आपल्या राज्यात आली आहे. आणि हे वर्ष गुंतवणुकीच्या बाबतीत राज्यासाठी बंपर ठरणार यात शंका नाही. अशाच अचूक अपडेट्ससाठी देवगाथा.in ला भेट द्या.